हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. इथं आलेली आहे आमच्याकडं नदी वाहत आहे. इथं आम्ही नदी पाहतो आता. आणि इकडे भाऊजी दादा सायकल भिजू राहिली. इकडे माझी सायकल. तर मेरी माँ मुझे माताश्री मला होडी देऊ राहिली बनून. आणि आता आणि तू नाही का तो माझा मी टाकून येऊ राहिला तो सीन कॅप्चर करा. कॅप्चर करीन मी पण आता ते येऊ राहिले माझे फोटो पाहिजे. आता ते येऊ राहिलं मला माहितच नव्हतं. कधी येऊ राहिलं? आता येऊ राहिले पावसात भिजू राहिले त्या चॅनल. अरे बापरे, आता येऊ राहिलं का? मला सांगितलं का नाही? आता यश चाललाय होडी पाण्यात सोडायला. फक्त वाला होऊ नको आधीच आजारी. इथूनच लांबूनच सोडा. हा पाण्यात नाही का वल्ली नको बाई. हाय बाई वल्ली नको, सर्दी झाली ना. ते पा आमच्या इथं आहे ना मांजरीचं पिल्लू येऊन बसलंय छोटं. तर आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे प्रदूषण पण खूप जास्त होतं आणि त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती व्हायला सुरू होतो. आपल्या स्किनवरती डाग येणे, चट्टे येणे, पुरळ येणे, मुरूम येणे यासारखे प्रॉब्लेम्स होत असतात. आणि मुरूम हा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मुरूम येतं आणि मुरूम आल्याच्या नंतर त्यावरती खाज सुटते किंवा जळजळ होते आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त चिडचिड होते. आणि ते घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट यूज करून बघतो, पण त्याने आपल्याला जास्त काही फायदा होत नाही आणि साईड इफेक्ट होण्याची सुद्धा भीती असते, कारण त्यामध्ये केमिकल मिक्स केलेले असते. आणि जर आपण नैसर्गिक प्रोडक्ट जर यूज केले तर आपल्या स्किनला साईड इफेक्ट होण्याची भीती नसते आणि आपल्याला फरकही जाणवतो. जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग, चट्टे, पुरळ, मुरम यासारखे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे यूज करू शकता. हे आहे नेचर शुअर नीम लिप पावडर मार्गोसा आणि ही पावडर कडुनिंबाच्या पानापासून बनवलेली आहे. यामध्ये कुठल्याही केमिकल यूज केलेले नाहीये, त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नाही. आणि कडुलिंबामध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात आणि बॅक्टेरिया मारण्याची क्षमता सुद्धा कडुलिंबात असते. आणि आपल्याला जेव्हा मुरूम वगैरे होतात तेव्हा आपल्या स्किनवरती बॅक्टेरिया होतात. जर आपण ही नीम पावडर यूज केली तर आपल्या स्किनवरचे बरेचसे बॅक्टेरिया मारले जातात, कारण कडुनिंबामध्ये बॅक्टेरिया मारण्याची क्षमता खूप जास्त असते. आणि जर आपण कायमस्वरूपी ही नीम पावडर यूज केली तर आपल्या स्किनवरचे मुरूम, डाग, चट्टे कायमस्वरूपी जातात किंवा मग थांबण्यास मदत होते. तर ही पावडर यूज करायला सोपी आहे आणि यासोबत आपल्याला रोज वॉटर सुद्धा दिलेला आहे. आणि जर आपल्याकडे रोज वॉटर नसेल तर आपण साध्या पाण्यात सुद्धा याचा फेस पॅक करून लावू शकतो. आणि आपल्याला फेस पॅक लावण्यासाठी ब्रश सुद्धा दिलेला आहे. तर आपण ह्या पावडरचा यूज फेस पॅक म्हणून करू शकतो. पावडर यूज करायचं पण खूप सोपं आहे. यामध्ये आपण साधं पाणी टाकू शकतो किंवा मग रोज वॉटर टाकू शकतो. दोन्हीतून कोणताही एक वॉटर टाकू शकतो. आणि फेस पॅक तयार केल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटं अप्लाय करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग कोमट पाण्याने आपली स्किन व्यवस्थित धुवून काढायची आहे. तर ही पावडर यूज केल्याच्या नंतर आपली स्किन चमकदार होते आणि आपल्या स्किनवरती जे पुळ्या, मुरूम, डाग, चट्टे असतील ते सुद्धा जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही नीम पावडर आपण स्किनवरती लावू शकतो किंवा केसांना सुद्धा लावू शकतो. आपले केस गळत असतील तर आपण ही पावडर केसांवरती सुद्धा अप्लाय करू शकतो. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आत्ताच माझ्या दोन्ही नणंदबाई आलेल्या आहेत, लहान आणि मोठ्या नणंदबाई आलेल्या आहेत. आणि पाऊस खूप जास्त चालू होता त्यामुळे त्या भिजून आल्या. आणि पाऊस जवळजवळ 2-2.5 तास चालला होता. त्या कधीच्या स्टँडवरती येऊन थांबल्या होत्या आणि त्यांना गाडी पण पाठवली होती घ्यायला. माझे भाचे होते ते घ्यायला गेले होते. तर त्या म्हटल्या की पाऊस चालू आहे. पाऊस काही थांबतच नव्हता. मग त्या म्हटल्या चला आता जाऊन येऊ, कारण त्यांना परत रिटर्न पण जायचं होतं. मग त्या पावसातच भिजून आल्या आणि आता त्यांना कपडे वगैरे चेंज करा म्हटलं. तर यांच्यासोबत माझी जाऊ पण येणार होती. तिला पण आम्हाला भेटायला यायचं होतं, कारण मध्ये तनू पण आजारी होती. आम्ही सगळेच आजारी होतो, त्यामुळे ती पण म्हटली होती की त्यांच्यासोबत मी पण येईल. पण तिला गावाकडे काम आलं त्याच्यामुळं मग ती काही आली नाही. गावाकडे कशी शेतीचे कामं असतात त्यामुळे मग जास्त काही जायला यायला भेटत नाही. ती म्हटली आता मी नंतर येईल. आणि ह्या दोघीजणी आलेल्या आहे आता. तर पाहुण्यांचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो अपलोड करणार आहे, नक्कीच बघा.